नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी शिवानी आरोग्यासाठीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय आहे नैसर्गिकरित्या पोट न साफ होणे, त्याची कारणे आणि त्याच्यावरती काही उपाय. तर मंडळी, हल्ली पोट साफ न होणे ही एक मोठी गंभीर समस्या बनलेली आहे असं मला वाटतं. प्रत्येकाचंच लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे. तसेच आहारामधला बदल, त्यालाच आपण फास्ट फूड म्हणतो. वारंवार वारंवार बाहेरचे पदार्थ, अन्नपदार्थ खाणे, तसेच योग्य प्रमाणात पाणी न पिणे. जेवढी आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे तेवढ्या प्रमाणातलं पाणी आपण पीत नाही. तसेच अन्नपदार्थ चावून न खाणे. आपल्याला तर प्रत्येकालाच घाई असते, प्रत्येक माणूस हा व्यस्त असतो, त्यामुळे ते घाईघाईत जेवणं असेल हे सुद्धा एक त्याचं कारण आहे. कारण आपण घाईघाईत जेवतो, ते अन्नपदार्थ जो आपण खातो आहे तो व्यवस्थित चावला जात नाही आणि त्यामुळे तो पचनाला देखील तेवढाच वेळ घेतो, पचनक्रियाही मंदावते. त्यामुळे सुद्धा आपल्याला पोट साफ होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत असतो. तसेच आणखीन एक विषय आहे, तो म्हणजे आधुनिक शौचालय, आपण ज्यांना कमोड्स म्हणतो, तो सुद्धा एक चुकीचा प्रकार आहे असं मला वाटतं. ठीक आहे, ज्यांना शक्य नाही आहे खाली बसणं, ज्यांना शक्य नाही आहे गुडघ्यांमुळे, पायांमुळे काहींना आजार असतो, तर त्यांना शक्य होत नाही खाली बसणं, त्यांच्यासाठी तो योग्य असूही शकतो, असेल म्हणायला पाहिजे. पण आजची जी तरुण मंडळी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना इंडियन टॉयलेट्सचा वापर करायला काहीच हरकत नाही. कारण तोच शौचालय जो आहे तोच आपल्या शरीरासाठी योग्य आहे. ती पोझिशन आहे, तीच नैसर्गिकरित्या प्रेशर येण्यासाठीची योग्य पोझिशन आहे असं मला वाटतं. त्यामुळे आधुनिक शौचालयांचा वापर करण्यापेक्षा आपले जे आधीचे इंडियन टॉयलेट्स आहेत त्यांचा वापर करणं हे केव्हाही योग्यच आहे. आणि त्याची आपल्याला प्रचिती जी म्हणतो आपण, ती आज ना उद्या येईलच, आत्ता येतच आहे. कारण आत्ता हे जे प्रकार आहेत, पोट न साफ होण्याच्या ज्या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कॉन्स्टिपेशनची, बद्धकोष्ठतेचे जे समस्या आहेत त्या वाढत चालल्यात. त्याचं एकमेव कारण आहे, हे सुद्धा एक कारण आहे असं मला वाटतं. तसेच काहींना तुम्हाला माहीत असेल की काही माणसांना तंबाखू किंवा विडी किंवा आपण मशरी ज्याला म्हणतो आपण, काही बायका मशरी लावतात, पुरुषसुद्धा लावतात अगदी. तर ते लावल्याशिवाय, म्हणजे व्यसन केल्याशिवाय त्यांना त्यांचं पोट साफ होत नाही, त्यांना नैसर्गिकरित्या प्रेशर येत नाही. तसेच काही लोकांना सवय असते की 2-3 ग्लास गरम पाणी पिणं किंवा गरम काहीतरी सेवन करणं आणि मग टॉयलेटला जाणं, तर त्यामुळे सुद्धा त्यांचं पोट साफ होत नाही. तर अशा सगळ्या गोष्टींवरती आज आपण बोलणार आहोत. त्यावरती काय करता येईल आपल्याला, हे आपण आज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, आज आपण नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये मैदा आणि गहू यांचा वापर अजिबात करायचा नाही आहे. म्हणजेच चपाती, रोटी यांसारख्या पदार्थांचं सेवन आपल्याला रात्रीच्या वेळेला करायचं नाही आहे. रात्रीच्या आहारामध्ये शक्यतो भाकरीचा समावेश असला पाहिजे आणि ती भाकरी जर ज्वारी किंवा बाजरीची असेल तर वेल आणि गूळ सगळ्यात उत्तम. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला भाकरीचा समावेश करून घ्यायचा आहे आणि भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या यांचा समावेश असणं गरजेचं आहे. तसेच भाजी आणि भाकरीचं प्रमाण असं असायला पाहिजे की जर आपण एक भाकरी खातो आहे, एक प्लेट भाजी खातो आहे, तर आत्ता खाताना आपल्याला भाजीचं प्रमाण थोडंसं जास्त खायचं आहे कंपॅरेटिव्हली भाकरी. म्हणजे आता आपण एक भाकरी खातो आहे, तर आत्ता आपण भाकरीचं एकतर प्रमाण थोडंसं कमी करू शकतो किंवा भाजीचं प्रमाण वाढवू शकतो. म्हणजेच भाकरीपेक्षा भाजीचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पचनसंस्था नीट होण्यासाठी त्याचा थोडासा उपयोग होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे, रात्रीचं जे जेवण आहे ते शक्य तितक्या लवकर करायचं असतं, म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान करायचं असतं. पण काहींना कामामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे ते पॉसिबल होत नाही. तर ठीक आहे, परंतु जितक्या लवकर शक्य होईल, म्हणजे आत्ता आपण जेवढ्या वाजता जेवतो आहे तर त्याच्यापेक्षा नक्कीच थोडं लवकर जेवण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्या पचनसंस्थेवर त्याचा चांगला परिणाम होईल आणि आपली पचनसंस्था सुधारण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल आपल्याला. तसेच आणखीन एक तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांना जेवण झाल्यानंतर लगेच झोपायची सवय असते किंवा बेडवरती पडायची सवय असते. तर ती सवय अतिशय चुकीची आहे.
जेवल्या जेवल्या लगेच झोपायचं नसतं, त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही आणि परिणामी पचनसंस्था जी असते ती मंदावते, त्यामुळे पचनसंस्थेमध्ये सुद्धा अडथळा येतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. आपल्याला 7 ते 8 तासांची पुरेशी झोप शरीराला मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती झोप जर पूर्ण झाली नसेल किंवा वारंवार होत नसेल, तरीसुद्धा पोट न साफ होणे, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन यांसारखे आजार वाढू शकतात. तर त्यामुळे पुरेशी झोप घेणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मंडळी, तुम्हाला माहीत असेल काही लोकांना सकाळी गरम पाणी पिण्याची सवय असते, जेणेकरून प्रेशर येईल. तर ते 1-2 ग्लास गरम पाणी पितात, 1-2-3 ग्लास. परंतु तरीसुद्धा ते करूनसुद्धा त्यांना पोट म्हणावं तितकं साफ होत नाही त्यांचं. तर हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. मी केलेल्या रिसर्चनुसार किंवा मी घेतलेल्या माहितीनुसार, की सकाळच्या वेळेला पाणी पिण्यापेक्षा आपण हे पाणी म्हणजे कोमट जे पाणी आहे, ते आपण रात्री झोपताना आपण पिऊ शकतो. ते सुद्धा 1 ते 2 कप म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आपल्याला रात्री झोपताना ते कोमट पाणी प्यायचं आहे. आणि तरीसुद्धा सकाळी उठल्यानंतर आपल्याला थोडं पाणी प्यावंसं वाटलंच, तर ब्रश करण्याअगोदर पुन्हा 1 ते 2 कप पाणी म्हणजेच अर्धा ग्लास, अर्धा पाऊण ग्लास आपल्याला पाणी प्यायचं आहे. जेणेकरून पोट साफ होण्याची, प्रेशर येण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला योग्य प्रकारे होईल. तसेच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळचा व्यायाम. सकाळचा व्यायाम, शरीराची हालचाल ही खूप महत्त्वाची आहे. कारण आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे म्हणजे ऑफिस वर्क असेल किंवा शक्य तेवढी जी कामं आहेत ती बसून आहेत आणि त्यामुळे हे जे प्रमाण आहे ते तरुण मंडळींमध्ये जास्त आता पाहायला मिळतं आहे. त्यामुळेच त्याचं एक मेन कारण म्हणजे ही बदललेली व्यवस्था, म्हणजे आत्ताचं जे ऑफिस वर्क आहे, एका जागेवरती बसून काम, थोडक्यात म्हणायचं झालं तर एका जागेवरती बसून काम, यामुळे सुद्धा आपल्या शरीराची काहीच हालचाल होत नाही आणि त्यामुळे परिणामी आपला पोट न साफ होणे ही एक समस्या उद्भवू लागलेली आहे वारंवार. त्यामुळे सकाळच्या वेळेला जेवढा जमेल, जितका होईल तेवढा व्यायाम करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीराची हालचाल होईल आणि आपल्याला नैसर्गिकरित्या प्रेशर येण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं, सकाळचा पोटभर नाश्ता, तो सुद्धा वेळेत जितक्या शक्य होईल तितक्या लवकर. कारण काही ठिकाणी सवय असते की डायरेक्ट लोकं 10 वाजता नाश्ता करतात किंवा 11-12 वाजता काहीजणं डायरेक्ट जेवतात पोटभर. तर ते अतिशय चुकीचं आहे. सकाळचा पोटभर नाश्ता, तो सुद्धा जेवढ्या शक्य तितक्या लवकर करणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. जेणेकरून दिवसभराची जी आपल्या शरीराची जी कमतरता असते ती त्या नाश्त्यामधून भरून निघते आणि जे नैसर्गिकरित्या प्रेशर येण्याची जी प्रक्रिया असते ती अतिशय सुलभरित्या पार पडते. त्यामुळे सकाळचा जेवढ्या शक्य तितक्या लवकर परिपूर्ण नाश्ता करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपली पचनसंस्था नक्कीच सुधारू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला किती दिवस करायच्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला लाईफटाईम करायच्या आहेत, कारण ह्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत असं मला वाटतं आणि ह्याचा आपल्याला काहीच तोटा नाही आहे. होईल, झाला तर फायदाच आहे आणि होणारच आहे आपण हे सगळ्यांनी केलं तर. आणि कोणतीही सवय लागण्यासाठी एक लॉजिक आहे, ती म्हणजे आपल्याला एखादी चांगली सवय लावायची किंवा कुठलीही, वाईट असो किंवा चांगली असो, चांगली सवय लावायची, तर त्यासाठी आपल्याला 21 दिवस तरी, लॉजिकल आहे हे, 21 दिवस ते सातत्यानं करणं हे फार गरजेचं असतं आपल्याला कोणतीही हॅबिट लावून घेण्यासाठी. त्यामुळे हे जे आत्ता जे सगळे उपाय मी तुम्हाला सांगितले ते कमीत कमी 21 दिवस तरी आपल्याला सलग कोणताही अडथळा न येता करायचे आहेत, जेणेकरून ती आपल्याला सवय लागून जाईल आणि आपलं जे आरोग्य आहे ते सुधारेल. त्यामुळे हे जे वाढलेलं जे प्रमाण आहे ह्या समस्येचं, ते सुद्धा नक्कीच कुठेतरी कमी येईल, मला खात्री आहे. कारण वाईट सवयी फार पटकन लागतात, चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो. पण ठीक आहे, ठरवलं तर काहीच अशक्य नाही आहे असं मला वाटतं. आणि हे गरजेचं आहे आत्ता, कारण आपल्याला माहिती आहे पोट जर साफ नसेल तर अख्खा दिवस कसा जातो. त्यामुळे ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.